थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदस्य बैठकीच्या माध्यमातून महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते। तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती 1 मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना या जयंतीचे औचित्य साधत ज्येष्ठ निरूपणकार तथा राष्ट्रीय स्वच्छता दूत डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात ज्या शहरात श्री सदस्य बैठका आहेत अशा सर्वच ठिकाणी दिनांक 2 मार्च रोजी एकाच वेळी महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते। याच अनुषंगाने माथेरान शहरात देखील स्वच्छता अभियानादरम्यान शहरातील विविध भागात 10 जणांच्या गटागटाने स्वच्छता अभियान राबवताना रविवार सुट्टीचा दिवस असून देखील माथेरानमधील 200 श्री सदस्य तर कर्जत तालुक्याच्या पंचक्रोशीतील सुमारे 500 श्री सदस्य असे एकूण जवळपास 600 ते 700 श्री सदस्यांनी या स्वच्छता अभियानात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता। यावेळी शेलू, डिकसळ, मानिवली, भडवळ, जुमापट्टी, बेकरे, खोपोली, चिंचवली, वडवली, नेरळ, माथेरान तसेच या ठिकाणी सिंधुदुर्ग येथून पर्यटनासाठी आलेल्या बैठकीतील श्री सदस्यांनी सदर स्वच्छता अभियान यशस्वी करण्याकरता विशेष परिश्रम घेतले होते। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने या अभियानात सहभागी झालेल्या श्री सदस्यांना प्रतिष्ठानच्या वतीने मास्क, हँड ग्लोव्ज पुरवण्यात आले होते। तर या अभियानात स्वच्छता साहित्य पुरवून माथेरान नगर परिषदेने देखील सहकार्य केले होते। तर आजपासून सुरू झालेल्या पवित्र रमजान सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांचे धर्मस्थळ असलेले मस्जिद तसेच कब्रिस्तान परिसरात श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवून सामाजिक एकोपा व एकात्मतेचा संदेश यावेळी बैठकीच्या माध्यमातून देण्यात आला होता। याकरता मुस्लिम बांधवांनी देखील या श्री सदस्यांचे भरभरून कौतुक केले। आज रमजान आज सुरू झाला आहे, आज पहिला रोज आहे। सगळ्यांना रमजानच्या शुभेच्छा। आणि मी खास करून कौतुक करेन आमचे बैठकीचे श्री सदस्य यांनी आज आमच्या माथेरान मस्जिद आणि कब्रस्तान यांची जी साफसफाई करून त्यांचे आम्हाला त्यासाठी आभार मानायचे होते। आणि त्यांनी खरंच त्यांचं काम हे कौतुकास्पद आहे, कारण 2014 साली त्यांनी मला वाटतं हा आमचा शॉर्लेट लेक आहे हा त्यांनी साफ केलेला। हे त्यांचं काम हे कौतुकास्पद आहे आणि त्यांना आमच्याकडून फार फार शुभेच्छा आणि त्यांचं कौतुक। त्याचबरोबर शहरातील शासकीय कार्यालय, दस्तुरी नाका ते पांडे रोड येथील वर्दळीचे जवळपास सर्वच प्रेक्षणीय स्थळांपैकी इको पॉइंट, लुईजा पॉइंट, शॉर्लेट लेक तसेच बाजारपेठ, रेल्वे स्थानक आणि शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर, संत रोहिदास नगर, वाल्मिक नगर, पंचवटी नगर, पंचशील नगर, मुस्लिम मुल्ला, संत गाडगे महाराज रोड तसेच इंदिरा गांधी नगर या विभागात मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवून प्लास्टिक रॅपर, प्लास्टिक बॉटल, रस्त्यावरील पडलेला घन कचरा संकलन करत सुमारे 10 ते 12 टनाच्या आसपास कचरा संकलन केल्यामुळे माथेरानकरांकडून आलेल्या सर्व श्री सदस्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे। आज माथेरानमध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान याचे स्त्री सदस्य आहेत, म्हणजे ते नेहमीच माथेरानसाठी जागरूक असतात। जेव्हा वेळोवेळी ते माथेरानची स्वच्छता करण्यामध्ये अग्रेसर असतात। त्यांनी मागच्या वेळेला बी लेक साफ केला होता आणि आज रविवारी सुट्टीच्या दिवशी त्या सुट्टीच्या दिवशी मी कर्जत तालुक्यातील झाडून सर्व श्री सदस्य माथेरानमध्ये आले। हातामध्ये झाडू आणि बाकी सगळं घेऊन सर्व माथेरानचा परिसर त्यांनी स्वच्छ केला आणि हे खरंच उल्लेखनीय कामगिरी आहे। त्यांचं हे कामाचं आम्ही सर्व माथेरानकर कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। परमपूज्य आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती निमित्ताने श्री सदस्य यांनी माथेरानमध्ये एक स्वच्छता अभियान राबवलं। आज त्या अभियानाच्या निमित्ताने कर्जत आणि इतर तालुक्यामधले साधारणतः 600 ते 700 श्री सदस्य माथेरानमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यासाठी आले होते। त्यांनी संपूर्ण माथेरानचा परिसर पिंजून काढलेला आहे। त्यामध्ये पॉईंट्स असतील, शासकीय कार्यालय असतील, रेल्वे स्टेशन असेल, बाजारपेठ असेल आणि नागरिक वस्ती असेल। या स्वच्छता अभियानाच्या दरम्यान त्यांनी साधारण 10 ते 12 टन कचरा त्यांनी गोळा केलेला आहे
आणि हा अभियान फक्त माथेरानपुरता नव्हता, तर ज्या ज्या ठिकाणी श्री सदस्यांची जी बैठक चालते अशा जगभरामध्ये त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या आदरांजली देण्यासाठी या श्री सदस्यांनी हा अभियान राबवलेला आहे। मी संपूर्ण माथेरानकरांच्या वतीने, माथेरान व्यापारी फेडरेशनच्या वतीने या सर्व श्री सदस्यांचं आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि हा जो बोध आहे या सर्व नागरिकांनी देखील घ्यायला पाहिजे। माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार, माथेरान।